आदरणीय दुसरे ज्येष्ठ असणारे दिगंबररावजी भंडे, त्याचबरोबर या ठिकाणी ज्यांना आपण बोलून घेतलं तर ते दुपारी मला भेटले आणि तरी म्हणजे मी पण येणार आहे. आदरणीय तुम्हाला सगळ्यांचे नेते आदरणीय धनाजी भाऊ मुळे, त्याचबरोबर आपल्या गावची विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन आदरणीय विश्वनाथरावजी भंडे, माझे चेअरमन सन्माननीय रमेशरावजी भंडे, त्याचबरोबर मनोहररावजी भंडे, तानाजीराव भंडे, कांताराव भंडे, पंडितराव कृष्णाळे, माझे सरपंच सन्माननीय सुरेशरावजी भंडे, आदरणीय योगेशजी फुले, त्याचबरोबर कोमलते फुले यांचे मिस्टर सन्माननीय तुम्हाला सगळ्यांचे एक लाडकरी पुत्र म्हणून आपण त्यांच्याकडे पाहतो. आदरणीय कमलाकरजी फुले, व्यंकटरावजी भंडे, सगळ्यांचीच नावं आता घेता येतील. खरं तर आपल्या गावातून मोठ्या पदावरती जावं, महाराष्ट्र शासनाला सल्ला देण्याची इतपत कुवत असणारी माणसं आपल्या गावात आहे. याचा अभिमान तुम्हाला सगळ्यांना. खरं तर ते आमचे मानवता विकास प्रतिष्ठानचे सल्लागार आहे. मागे एकदा आम्ही पहिला कार्यक्रम घेतला पेरे पाटलाचा आणि त्याच्यामध्ये आदरणीय डॉक्टर सतीशरावजी भंडे आर्थिक व औद्योगिक सल्लागार असं आम्ही त्याच्यामध्ये लिहिलो. मला एक 20 लोकांनी फोन केला आणि आर्थिक सल्लागार आणि औद्योगिक सल्लागार असं तुम्ही छापलं ते कशाला सल्ला देता. मी त्यावेळेस त्यांना उत्तर दिली. आज त्याच लोकांचे फोन आले, तुम्ही जे टाकलं होतं सल्लागार म्हणून, की आज आम्हाला कळलं की नुसते इथल्या मानवताचे सल्लागार नाही, महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाला सल्ला देण्या इतपत कुवत त्यांच्यात आहे. आणि अशा पद्धतीनं त्यांचं माझं बोलणं झालं. जे लोक मला त्यावेळेस बोलले तेच आता बोलले. आनंद वाटला आम्हाला. म्हणजे वेळ लागतो कुणालाही. तशा अर्थानं परवाच एक 2-3 दिवसाखाली 23 तारखेला